नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे एसटी संपाबद्दलची. कारण या एसटी संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. आज सह्याद्रीवर यासाठी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे अशी माहिती कळते. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित आहेत. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या बैठकीला दाखल झालेत. उदय सामंत देखील सह्याद्रीवरच्या बैठकीला उपस्थित आहेत असं कळतंय. आणि या सगळ्यामध्ये उदय सामंत हे समन्वयकाची भूमिका बजावणार आहेत अशी देखील माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, परिवहन मंत्र्यांसोबतच्या या बैठकीतून आज काही तोडगा निघणार का आणि हा संप संपेल का, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर कदाचित या बैठकीतून कळू शकतील. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, अनिल परब तिथे पोहोचले, त्याचबरोबर सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी देखील तिकडे आहेत. किती वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झाली आहे? आपण जर बघितलं की साधारणतः 10 मिनिटं झाली या बैठकीला सुरुवात झाली. कारण सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर पोहोचले होते. परिवहन मंत्र्यांची ते प्रतीक्षा करत होते आणि ते येताच या बैठकीला सुरुवात झालेली आहे. जसं आपण म्हणतोय की उदय सामंत पण या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. कारण मध्यस्थाची भूमिका ते मंगळवारपासूनच निभवत आहेत आणि कुठेतरी यावर तोडगा काढायचा प्रयत्न आहे. 15 दिवस सातत्यानं झाले. पण जिथे आपण म्हणतोय की अंतरिम वेतनवाढ दिली तर कर्मचाऱ्यांना ती मान्य झाली तर या संपावर मोठा तोडगा निघू शकेल आणि संप सुटू शकेल. पण ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांची भूमिका आहे आणि आक्रमक आंदोलकांची भूमिका आहे की जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार, हा संप असंच सुरू राहणार. आणि म्हणून हा जो मध्यस्थी केली जाते की खरं तर अगदी टोकाची भूमिका घेऊन चालणार नाहीये. आत्ता कुठेतरी मध्यस्थी काढणं, मधला मार्ग काढणं गरजेचं आहे. म्हणूनच ही आजची बैठक निर्णायक ठरू शकते. इथे येण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतलेली आहे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी. आणि मग आता परबांबरोबर म्हणजे परिवहन मंत्र्यांबरोबर ते आता बैठकीला बसलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अपेक्षा आहे की आता यावर आज तोडगा निघू शकतोय. पण आता ही अंतरिम वेतनवाढ जी दिली जाणार आहे किंवा या संदर्भात जी बैठक आहे, ही अंतरिम वेतनवाढ किती दिली जाते, ही कामगारांना मान्य आहे का, आणि कामगारांना मान्य झाली तर मग जो मुख्य मुद्दा आहे विलिनीकरणाचा त्याकडे पुढे कसं सरकार बघतंय, या सगळ्यानंतरच हे आंदोलन संपुष्टात येऊ शकते. पण सध्या तरी आजची ही बैठक खूप महत्त्वाची आहे. या बैठकीनंतर कदाचित चित्र बदलू शकतं, कदाचित संपाबाबत उत्तर मिळू शकतं आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या घरी जायला मिळू शकतं. आपण बघतो की नुसता संप म्हणजे जर नुसता जो प्रश्न आहे तो वेतनाचा आहे, चांगलं आयुष्य जगण्याचा आहे, त्या कर्मचाऱ्यांना पण एक अधिकार आहे. कारण इतकी वर्षानुवर्ष काम करून पण 7 आणि 8 हजार रुपये इतक्या तुटपुंज्या पगारावर काम करतात. एक तर ती वेतन मिळत नाही, 2-2, 3-3 महिने उशिरा मिळतं. त्यामुळे प्रश्न फक्त जेवण खाण्याचा नाही, मुलांच्या शिक्षणपणाचा खर्च आहे, चांगलं आयुष्य जगण्याचं आहे. त्यामुळे ही मागणी कितीही रास्त असली तरी संप हा त्याच्यावरचा कधीही उत्तर नसतो. आणि म्हणूनच आता नेमकं या संपाबाबत काय तोडगा निघतोय, जी अंतरिम वेतनवाढ आहे ती या कर्मचाऱ्यांना मान्य होते का, किंवा जे शिष्टमंडळ गेलंय ते जी सरकारनं देऊ केलेली अंतरिम वेतनवाढ मान्य करते का, याकडे बघणं किंवा याकडे लक्ष देणं आजची महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी स्वाती. आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तर हे सगळे कर्मचारी ठाम आहेत. आपण राज्यभरातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया काही दिवसांपासून दाखवतो आहोत. आपण एकीकडे राज्य सरकारनं दिलेला पगारवाढीचा पर्याय, आणखीन कोणत्या पर्यायांचा यामध्ये विचार होऊ शकतो असं वाटतं का, की जेणेकरून एक म्हणजे सर्वसमावेशक असा तोडगा यातून निघू शकेल? खरं तर आपण बघितलं की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वगैरे सरकारनं देऊ केलाय. पण मूळ मुद्दा इथे आहे विलिनीकरणाचा. या कर्मचाऱ्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत वेतन वेळेत मिळण्याची हमी आणि चांगला वेतन मिळण्याची हमी मिळणार नाही. पण समजा जर अंतरिम वेतनवाढ ही त्याच तोलामोलाची असेल आणि त्याच पद्धतीनं भत्ते आणि बाकी इतर गोष्टी मिळणार असतील या कर्मचाऱ्यांना, आणि जर ते मान्य झालं तर म्हणजे ही एक चांगला उपाय असू शकतो. आणि दुसरी म्हणजे काँग्रेसची जी कर्मचारी संघटना आहे त्यांनी असं सुचवलं होतं की एसटीचं पूर्ण म्हणजे एसटी महामंडळाचं पूर्णपणे विलिनीकरण न करता जसं केंद्रीय बजेटमध्ये रेल्वे बजेटचं विलिनीकरण करण्यात आलं तशा पद्धतीनं पण विलिनीकरण होऊ शकतं. आता ही जे निवेदन आहे किंवा ही जी मागणी आहे
ती त्यांनी त्रिसदस्यीय समितीकडे सोपवली आहे। त्रिसदस्यीय समिती या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी हायकोर्टाने नेमलेली आहे। त्यामुळे त्यांच्यापुढे प्रत्येक संघटना जी आहे ती आपापलं म्हणणं मांडणार, त्याच्यापैकी हा एक पुढे आलेला मुद्दा आहे। आता याकडे कसं बघितलं जाईल याबाबत आत्ता भाष्य करणे योग्य होणार नाही, पण हे वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत। आणि वेतनवाढ जर अंतरिम वेतनवाढ ज्याच्यावर चर्चा सुरू आहे यावर जर एकमत झालं आंदोलकांच्या शिष्टमंडळाचं, तर मग कर्मचारी याकडे कसं बघतात हे पण बघणं महत्त्वाचं ठरेल। कारण जसं म्हटलं जाते की हे कर्मचाऱ्यांचं उत्स्फूर्त आंदोलन आहे, या आंदोलनाला कुणी नेता नाही आहे, हे फक्त मुंबईत नाही तर ठिकठिकाणी लोक बसलेले आहेत। आणि अगदी इतके दिवस झाले मुंबईसारख्या शहरात तर आंदोलन करणं इतकं कठीण आहे, कारण हिवाळा जरी असला तरी मुंबईत हिवाळा कधीच जाणवत नाही। आणि अशा या ह्युमिड परिस्थितीमध्ये एकदम आर्द्रता इतकी भयानक वाढलेली आहे, ऊन आहे, अशा परिस्थितीत आंदोलक 15 दिवस बसले तिथे। त्यामुळे यावर जर तोडगा निघाला तर त्यातून पण त्यांची सुटका होईल असं म्हणायला हरकत नाही। अगदी खरं आहे स्वाती, आणि म्हणूनच या सगळ्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, म्हणून प्रत्येक क्षणाचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत। धन्यवाद। स्वाती आपल्याला सांगत होती की कशा रीतीनं या बैठकीला सुरुवात झालेली आहे, बघूयात या बैठकीतून काही तोडगा निघू शकतोय का। या संदर्भातली आणखीन एक बातमी, काल राज्य सरकारसोबत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं आणि पगारवाढ द्यायला तयार असून विलिनीकरणाबद्दलचा निर्णय समिती जो निर्णय घेईल तो मान्य करू अशी भूमिका काल सरकारनं घेतली। पण विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत आणि आज यावर बोलताना सदाभाऊ खोत यांनी विलिनीकरण हे न्यायप्रविष्ट आहे, तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर आम्ही थांबतो असं खोत यांनी यावेळी या कर्मचाऱ्यांना म्हटलंय। त्याचबरोबर निर्णय तुम्ही घ्या, आम्ही चर्चेला जायचं की घरी असं निर्वाणीचं मतच खोतांनी यावेळी मांडलं होतं। तुम्हाला जर हे आंदोलन पुढे करायचं असेल तर करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत। चर्चेला गेले तर अफवा पसरवतात, पण जर चर्चा करायची नसेल काय करायचं ते तरी सांगा असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी म्हटलंय। त्यामुळे सकाळी जेव्हा कर्मचाऱ्यांनी या दोघांना रोखलं होतं तेव्हाची देखील ही दृश्य आपण बघतोय। या महत्त्वाच्या बैठकीला एकीकडे सुरुवात झाली आहे, बघूयात यातून काही सकारात्मक तोडगा निघू शकतोय का। राज्यभरात सुरू असलेल्या एसटी संपाचा फटका आता सगळ्या स्तरातल्या नागरिकांना बसतोय आणि दिवाळीनंतर सुरू झाल्यात शाळा आणि त्यांना देखील या संपाचा फटका बसतोय। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी दुचाकी आणि खासगी वाहनांवर त्यामुळे अवलंबून राहावं लागतंय आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर देखील होणार आहे। पण या सगळ्यांना कसा त्रासाला सामोरं जावं लागतंय या संदर्भात विद्यार्थ्यांशी केलेली ही बातचीत। यावेळी एसटीचा जो संप आहे तो संप विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर उठला आहे, कारण विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी गावातून एसटी मिळत नाही आणि त्यामुळे मिळेल त्या वाहनाने शाळेमध्ये विद्यार्थी जात आहेत। असेच काही आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, आपण त्या विद्यार्थ्यांशी बातचीत करणार आहोत। शाळा कधीपासून सुरुवात झाली आणि शाळेला कसं जातोस तू सध्या? सध्या मला पहिल्या दिवशी वडिलांनी गाडीवर सोडलं आणि दुसऱ्या दिवशी मी ॲटोनं गेलो, पण शाळेची टायमिंग आणि ॲटोची टायमिंग मॅच होत नव्हती, त्याच्यामुळं माझा पहिला पिरियड सुटून जात होता आणि नीट अभ्यास होत नव्हता। शाळेत जाणं मॅचच होत नाही, आम्ही ॲटोनं गेल्यास आमचं 1-2 पिरियड मिस होतं शाळेत, म्हणून मग आमच्या शाळेत अभ्याससुद्धा होत नाही ना, म्हणून मग आम्हाला असं एसटी चालू करणं असं हे होय। संपाचा फटका बसतो? हां, संप मिटला पाहिजे का? हां, ॲटोनेच जावं लागायले आणि ॲटोने जर गेलं तर 1-2 पिरियड मिस होऊन चाललेत आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचे सुद्धा 1-2 पिरियड असेच मिस व्हायलेत, कारण की दुसऱ्या गावाहून यायला ॲटोच घ्यावं लागतात, कारण त्यांचा संप आहे। वर्गामध्ये किती मैत्रिणी असले साधारण तुझ्या? वर्गामध्ये गावून येणाऱ्या असं 15-20 तास असतीलच अशाच। विविध लोकांना बसतच होता, परंतु शाळा सुरू झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांनाही या संपाचा फटका बसतोय। त्यामुळे मायबाप सरकार हा संप मिटवण्यासाठी नेमकं काय पाऊल उचलतं आणि एसटी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं दिलासा मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। काही पालक आपल्यासोबत आहेत, आपण त्या पालकांशी बोलणार आहोत। शाळा सुरू झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी अडचणी येतात आणि एकूण तुमचा दिनक्रम हे कशा पद्धतीने मॅनेज करतात तुम्ही आता? एकतर कोरोनामुळे वर्षापासून शाळा बंद होत्या, 22 तारखेला शाळा चालू झाल्या, पण आमची अडचण अशी आहे की एस टी बंद असल्यामुळं एकतर आम्हाला पोरांना मोटरसायकलवर नेऊन सोडावं लागायले किंवा ॲटोनं नेऊन सोडावं लागायले। ॲटोनं नेऊन सोडायचं म्हटलं तर जाण्या येण्याचे 50 रुपये चाललेत, कारण परभणी ते टाकळी 10 किलोमीटर अंतर आहे आणि 25 रुपये रेट आहे, आणि मोटरसायकलवर नेऊन सोडलं तरी 100 रुपयाचं पेट्रोल चाललंय। परत आमचं कामाचं होणारं नुकसान आणखीन जास्त आहे, त्यामुळं आमचं म्हणजे एक जे काम आम्ही सकाळी 9-9:30ला सुरू करतो ते आम्हाला 10-10:30 वाजायलेत कामाला जायला, आणि संध्याकाळी दुपारी पोरांना यायलाही खूप त्रास व्हायला, एक तर ॲटोनं या किंवा परत इथून मोटरसायकलवर कोणाला तरी आणायला पाठवा। एकंदरीत एस टी बंद असल्यामुळं आम्हाला मानसिक आणि आर्थिक
दोन्ही प्रचंड त्रास व्हायला. सरकारने ताबडतोब तोडगा काढायला पाहिजे, कारण याच्यामध्ये आमची मानसिक, शारीरिक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे खटाटोप आहे ते म्हणजे असा व्हायला की एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे आम्ही एक तर लेकराला घेऊन चाललो, त्याच्यामध्ये आम्हाला उशीर व्हायला आहे, आमच्या पण कामाचा खराबा, त्यांचे पण 1-2 लेक्चर मिस व्हायलेत. म्हणजे त्यांना एक जी गुणवत्ता पाहिजे, एकतर 1-2 वर्ष झाले शाळा बंद आहे आणि त्या शाळा बंदमध्ये जी क्वालिटी होती विद्यार्थ्यांची ती ऑलरेडी कमी झालेली आहे. आणि ही जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये हा जो एसटीचा संप आला आहे, हा जो संप आहे तो पूर्णपैकी विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनवर आणि पालकांच्या कामावर याचा 100% परिणाम होतोय. स्वतः सोडायचं म्हणलं तर आर्थिक भुर्दंड पालकांना सहन करावं लागतंय. त्यामुळे सरकारने या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि जसं एस टी महामंडळातील कर्मचारी यांना दिलासा मिळेल तसंच पालकांनाही या संप मिटल्यास मोठा दिलासा मिळेल असं पालकांमधून सांगितलं जातंय. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. त्यामुळे परभणीतल्या पालकांच्या आणि मुलांच्या देखील प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि कशा रीतीने त्यांची परवड होते ते देखील या प्रतिक्रियांमधून आपल्यापर्यंत पोहोचलं. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आणि या आंदोलकांवर महामंडळाकडून कारवाईचा बडगा आता उगारला जातोय. औरंगाबादमधली बातमी आता आपण बघतोय. इथे आंदोलन करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. या निलंबित कर्मचाऱ्यांनी त्यानंतर डेपो प्रमुखाला पेढे खाऊ घालत आपला निषेध नोंदवला. काही कर्मचारी नाही तर सगळ्यांनाच एकत्रच निलंबित करा असं आव्हानच त्यांनी आता राज्य सरकारला दिलं आहे. डेपोमध्ये 3 कर्मचारी निलंबित केले तर 9 जणांना बडतर्फ केलं. या कारवाईचा कसलाही परिणाम या कर्मचाऱ्यांवर झालेला नाही, कारण ते ठाम आहेत की आपल्याला विलिनीकरणाशिवाय माघार नाही. त्यामुळं निलंबित झालेल्या या ठिकाणी हजारे मॅडम आहेत, त्यांनी आज त्यांच्या वरिष्ठांना पेढे खाऊ घातले, ज्यांनी यांच्या निलंबनाची ऑर्डर काढली. तरी का पेढे खाऊ घातले? मी पेढे याच्यासाठी खाऊ घातले की मला आज सुवर्ण पदक दिलेले आहे आमच्या आगार प्रमुखांनी, कारण माझं निलंबित केलेलं आहे, म्हणजे माझ्यासाठी ते सुवर्ण पदक आहे, म्हणून मी त्यांचं तोंड गोड केलेलं आहे. परंतु मध्यंतरी एक गांधीगिरी झाली, त्याच्यामध्ये तुमच्या सस्पेंड केले, त्यांना हार वगैरे घातले होते, सस्पेंड केले. तुम्हाला भीती नाही वाटत? आता ऑलरेडी सस्पेंड आहे. आम्हाला भीती काहीच वाटत नाही साहेब. आज त्यांनी मला जेलमध्ये बी टाकलं तर मी तयार आहे, त्याच्यामुळे मला भीती काहीच वाटत नाही. डंग साहेब आहेत, यांनाही निलंबित केलेलं आहे. का आज पेढे खाऊ घालून आनंद व्यक्त केला? आनंद व्यक्त याच्यासाठी केला की बाबा 4 लोकांना माहिती व्हावं की आपण आपल्याला कशामुळे केलं आणि काय नाही केलंय. काही नसताना तुम्ही विलंबन करत आहे म्हणजे काय. आणि आम्ही तर रोजच सगळ्यांना खिचडी वगैरे सगळं करून खाऊ घालत आहोत कर्मचाऱ्याला, त्याच्यामुळे आम्ही रोज समोर येतो, त्याच्यामुळे आम्हाला हे निलंबन केलंय. पण तुमच्या सोबतचे लोक निलंबित केले, काय बडतर्फ केले? तुमच्यावर काय प्रेशर? माझ्यावर काहीच प्रेशर नाही. जशी त्यांची कंडिशन तेच मी, ते जसे लढणार त्यांच्यासोबत मी बी लढणार. मी निलंबित हो का सस्पेंड हो का घरी बसो. तुमच्यावर काय प्रेशर? माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून यांना एकच सांगू शकतो का पेपरलेस करा. वन पेज ऑल सस्पेंड. एवढीच एका ओळीत सगळे, एका ओळीत ऑल सस्पेंड. हे म्हणजे तोडण्याचा प्रयत्न चालू आहे, 2 तुकड्या करून. त्याच्यापेक्षा 1 पेज ऑल सस्पेंड, 1 लाईन. कागद वाचल, शाही वाचल, त्याच्यासाठी एकाच कागदावर सर्व कर्मचाऱ्यांचं निलंबित करण्यात फरक काही पडणार नाही. काहीच फरक पडणार नाही, तरी आम्ही मागे हटणार नाही. डेपो पुरतं न करता तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे कर्मचारी आहेत तेवढ्या कर्मचाऱ्यांना केलं तर उलट सगळ्यांचे आदेश चांगलं राहील. काही म्हणा, पण कर्मचाऱ्यांमध्ये कधी नव्हे ती एकी दिसते या ठिकाणी, आणि ते अगदी ठाम आहेत, विलिनीकरणाशिवाय मागे घेणार नाही. कितीही सस्पेंड केले, किती बडतर्फ केले, तर हे कर्मचारी मागे हटायला तयार नाही. त्यांचं तर राज्य सरकारला आव्हान आहे की राज्यातील सगळेच कर्मचारी एका लाईनमध्ये ऑल सस्पेंड म्हणून सस्पेंड करून दाखवावेत. हे आव्हान आता राज्य सरकार कसं गेलं हे पाहणं गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक बैठक सुरू आहे, पण आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी समोर येते आणि ती बातमी अशी की 1ली ते 7वीच्या शाळा आता सुरू होणार असल्याची माहिती कळते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली अधिक तपशील दिलेला आहे. ही बातमी आता आपण सविस्तर बघणार आहोत, पण आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे अनलॉकच्या वेगवेगळ्या टप्प्यांनंतर आता हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल, जिथे राज्यातल्या 1ली ते 7वीच्या शाळा आता सुरू होणार आहेत. पण याआधी लसीकरणाचं नेमकं काय आणि त्या कधी सुरू होणार या सगळ्याचा विचार नक्कीच केला जाणार आहे. टास्क फोर्सचं मत याबद्दल काय होतं या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतरच हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. ही बातमी अधिक विस्तारानं आपण बघणार आहोत, पण त्याचबरोबर आत्ताची या क्षणाची महत्त्वाची बातमी टास्क फोर्स संदर्भात राज्य सरकारच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बैठका असतात आणि त्यामधला
हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल, जिथे शैक्षणिक अभ्यासक्रमातला एक महत्त्वाचा भाग असलेल्या 1ली ते 7वीच्या शाळा आता सुरू होणार आहेत. या बातमीविषयीचा अधिक तपशील आपण बघणार आहोत पण येणाऱ्या बुलेटिनमध्ये. आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर कराल, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. आणि बातम्यांच्या सगळ्या अपडेट आणि व्हिडिओसाठी फेसबुक, यूट्यूब आणि त्याचबरोबर ट्विटरवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.